शहादा शहरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचे वाटप, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। शहादा शहरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले। अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकी चालकांसाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मोफत हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे। आज शहादा शहरात पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या हस्ते स्टेट बँक चौकात मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले। यावेळी वाहतूक पोलीस धनंजय पवार, उमेश चौधरी, सचिन पाटील, सचिन गौंड, युसुफ गावित उपस्थित होते। यावेळी वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। दरम्यान आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन वाहन दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा व अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवण्यास देऊ नये, वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट नरेंद्र बागले, बेधडक मी मराठी न्यूज। माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार आपण शहादा शहरामध्ये विना हेल्मेट तसेच विदाऊट लायसन्स किंवा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे। त्यात आज आपण विदाऊट हेल्मेटची कारवाई करीत आहोत। यापूर्वी पण माननीय पोलीस अधीक्षकांनी विना हेल्मेट वाहन चालवू नये म्हणून आवाहन केलेलं आहे। जे प्राणांतिक अपघात होतात किंवा ज्या मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात, हेल्मेट नसल्यामुळं जे जीव गेलेले आहेत त्याला प्रतिबंध व्हावा, ते अपघात टळावे, ती हानी होऊ नये म्हणून ही मोहीम चालू केलेली आहे। तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, लायसन्स जवळ बाळगावं, गाडीचे इन्शुरन्स काढून घ्यावा, तसेच लहान मुलांना वाहनं चालवायला देऊ नये, वाहतुकीचे नियम पाळावे, हेल्मेट वापरावं। हेल्मेट वापरलं तर अपघातामध्ये इजा होत नाही किंवा झाली तरी थोड्याफार प्रमाणामध्ये इजा होऊ शकते। अपघातामध्ये हेल्मेटमुळे बरंचसं प्रोटेक्शन होतं। माझी पुनश्च सर्व शहादावासियांना विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी हेल्मेटचा वापर करावा।